आपण पाहताय लोकशाही महाराष्ट्र न्यूज। चला तर मग पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। सांगलीतील एनजी ग्रुप टोळीवर मोक्का लागू 9 जणांवर कारवाई। सांगली शहरातील वेदांत मारुती बंडगर यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील एनजी ग्रुप या संघटित गुन्हेगारी टोळीवर मोक्का महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम लागू करण्यास विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी मंजुरी दिली आहे। या कारवाईमुळे टोळीतील 9 आरोपी मोक्काच्या कक्षेत आले असून जिल्ह्यात वाढत्या संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलली आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपासात निलेश उर्फ नित्या गाडगे यांच्या नेतृत्वाखालील एनजी ग्रुप ही संघटित गुन्हेगारी टोळी असल्याचं निष्पन्न झालंय। या टोळीतील सदस्यांनी सांगली, मिरज, कुपवाड, कवठे मंकाळ तसेच कर्नाटकातील बेळगाव व बागलकोट जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी, गंभीर दुखापत, अवैध शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे आदी गंभीर गुन्हे केल्याचा आरोप आहे। सन 2017 ते 2026 या कालावधीत या टोळीनं सातत्यानं गुन्हे करून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी परिसरात दहशत निर्माण केल्याचं तपासात समोर आलंय। सरकारी अभियोक्त्यांचे अभिप्राय आणि तपास अहवालाच्या आधारे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी प्रस्ताव सादर केला होता, त्यास विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली। या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्याकडे सोपवण्यात आला असून संघटित गुन्हेगारी विरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।